आज माझा होता हेअर वॉश डे, पण त्याआधी ना माझ्या पुढे इतक्या काही गोष्टी वाढून ठेवल्या होत्या. आज काकू नव्हत्या आणि म्हणून म्हटलं सकाळची सुरुवात तर छान झाली. तर स्वयंपाकाचे काकू होत्या, पण झाडूवाले काकू काय अचानक येणार नव्हत्या. म्हटलं ठीक आहे, काय हरकत नाही, कधीतरी ते पण होतंच. ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये येणारच राहणार आहे. तर काही गोष्टी आपल्याला स्वतःच करायलाच लागणार आहे. अव्यांची तब्येत काही बरीच नव्हती, पण मग त्याला सगळं झोपवलं वगैरे आणि सगळं मी क्लिनिंग करून घेतलं, हॉल वगैरे. पण किचन मात्र माझ्याकडनं राहिलेलं होतं आणि म्हटलं चला आधी किचन वगैरे आता आवरायला घेऊयात. अंघोळ वगैरे सगळं आवरून घेतलं आणि सगळ्यांचे नाश्ता जेवण सगळं झालं होतं. मग शेवट आली भांड्यांची बारी. आणि आमच्या इथे ना माहीत नाही इन 3 डोके, पण भांडे इतके निघतात की पूर्ण पाटी भरून खालीसुद्धा भांडे राहतात. मला हेच कळत नाही हे भांडे निघतात कसे आणि कुठून निघतात. असो, तर भांडे वगैरे सगळे क्लीन झाले आणि आता किचन साफ झालं ना तेव्हा मला जीवात जीव आला. कारण जोपर्यंत किचन क्लीन होत नाही तोपर्यंत जेवायची अच्छा अजिबात होत नाही. आणि हे सगळं मला आवरता वाजले होते 1:45. आता तुम्ही म्हणाले एवढा उशीर का? कारण अव्यांश झोपला 12:30 वाजता. त्याचं सगळं खाऊन पिऊन झाल्यानंतरच मला सगळं करायला लागलं. सगळा हॉल आवरला, किचन आवरला आणि जरा मला आत्ताशीच कुठंतरी फ्रेश वाटलं. म्हटलं चला, पण माझा ड्रेस थोडासा ओला झाला होता आणि ओला ड्रेस असला की मला अजिबात सहन होत नाही. म्हणून म्हटलं चला चेंज करून घेऊ आणि पहिले केस सुकवून घेऊ. जेवायच्या आधी केस सुकवायची बारी होती, कारण काय होतं ना अव्यांश उठू शकतो कधी पण आणि मला ओले केस अजिबात आवडत नाही. सो चलो, ब्लॉग इथे सेंड करते. बाय बाय.